केंद्र सरकारच्या कामगार विरोधी 4 संहितांच्या निषेधार्थ आज केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याच पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। या मोर्चामध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, महावितरण कर्मचारी यांसारख्या विविध संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेषतः अंगणवाडी सेविकांचा सहभाग लक्षणीय होता। आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले। मोर्चा सर्व भारतभर हा आजचा संप चालू आहे। कोल्हापुरात काढत असताना याच्यामध्ये सर्व संघटना याच्यामध्ये सामील आहे। ज्यात JIC आहे, LIC आहे, सर्व बँका आहेत, याच्यामध्ये सर्व दोन्ही MIDCतले सर्व धंद्यातले कामगार आहेत, याच्यामध्ये बांधकाम कामगार आहेत, याच्यात अंगणवाडी आहेत, याच्यात परिचर आहेत, याच्यात सर्व धंद्यातील सगळे संघटना याच्यामध्ये सामील आहेत। सगळ्यांचं एकच आहे की जे काय आम्ही लढून मिळवलेले 29 कायदे होते ते कायदे कमी करून 4 संहिता या ठिकाणी आणल्या जातात आणि त्या कामगार विरोधी आहेत। सेविकांना किमान वेतन मिळावं, ग्रॅज्युटी पेन्शन मिळावी आणि आता सरकारने जे FRSचं जे काम केलेलं आहे ते भयानक सेविकांना त्रासदायक आहे की FRS म्हणजे फोन जे दिलेत ते कमी याचे रॅमचे आहेत, फोनवर FRS होत नाही व्यवस्थित आणि सुपरवायझर CDPO सांगतात की अंगणवाडीच्या वेळेत जाऊन काम करायचं नाही येते की अंगणवाडी सकाळी 9:30 ते 4 आहे, त्याच्यानंतर तुम्ही जाऊन काम करा। त्याच्यानंतर सेविका जाणार कधी आणि काम करणार कधी? तर हे काम करताना FRS नीट होत नाही आहे आणि भयानक त्रासदायक सेविकांना त्रास व्हायला लागला आहे। त्यासाठी सक्ती केलेला आहे आणि त्यासाठी जर आम्ही गेलो दारामध्ये गेल्यानंतर पालक आम्हाला म्हणतात की तुम्ही जे FRS करत आहे ते कशासाठी आहे? आहार, तो आहारच जर चांगला नसेल तर आम्ही तुम्हाला का परत फोटो कॅप्चर करू देऊ? ह्यासाठी आम्हाला लाभार्थ्यांच्या पालकांशी सुद्धा आम्हाला बोलावं लागतं, त्यांचं ऐकून घ्यावं लागतं, शासनाचंही ऐकावं लागतं, पालकांचंही ऐकावं लागतं। त्यासाठी आम्ही FRS पूर्णपणे आमचा बंद व्हावा हीच आमची पहिली मागणी आणि मानधन सोडून आम्हाला वेतन मिळावं ही आमची अपेक्षा आहे।